हॅलो अँड वेलकम टू रितिकाचे ब्लॉग्स. सो मला 2-3 दिवस झाले खूप सारे रील्स येत होते इंस्टाग्रामला नुसते की स्ट्रॉबेरीज चॉकलेटसोबत खायचे असतात. आणि मी एकदा खाल्ले पण होते, ते खूप यम लागलेले. पण आता सध्या ते शॉप नेक्स्ट टाईम मी गेलेले तर बंद होतं. आणि 3 दिवस झाले मला सतत क्रेविंग्स होते त्या गोष्टीची आणि खायला वेळ भेटत नाही आहे. मग मी फायनली ऑर्डर केलेत. आज 2 दिवस स्विगी इंस्टामार्टवर मी सर्च केले, आउट ऑफ स्टॉक. सो आज फायनली महाबळेश्वर स्ट्रॉबेरीज विथ चॉकलेट. सो आता मी काय करणार आहे, हे चॉकलेट जे आहे गरम पाण्यात टाकून कोल्ड करून घेणार आहे. स्ट्रॉबेरीज पण त्याला केमिकल्स वगैरे खूप असतात, सो त्यांना सोडा आणि थोडं विनेगरमध्ये टाकून ठेवून देणार आहे. बाय. बघू शकतात कॅडबरी थोडंसं वितळून गेलेली आहे एकदम. म्हणजे आपल्याला चॉकलेट आपल्या स्ट्रॉबेरीवर एवढं स्प्रेड करता येईल वाटतं. हे स्ट्रॉबेरीजवर मी सोडा टाकून ठेवते, म्हणजे ह्याच्यावर काही केमिकल्स असतील ते ह्याच्यातून निघून जातील. थोडा हे 5 मिनिट सोप करून ठेवा. क्लिअर वॉटर होतं, असं वॉटरचा कलर चेंज होता तुम्हाला दिसतं. मी एवढी वाट बघत होते, मी ऑफिसला चेंज केला आणि अजून मेकअप वगैरे पण काढायला भेटला नाही. सो आपण जिथपर्यंत हे ठेवलं आपण तिथपर्यंत सगळं मेकअप वगैरे रिमूव्ह करून घेऊया. ओके. सो असे छोटे छोटे बारीक पीसेस आपण कट करून घेणार आहोत स्ट्रॉबेरीजचे. स्ट्रॉबेरीज कट करून झालेले आहेत. यम. सो हे चॉकलेट पूर्ण वितळून घेतलं आहे. हे स्ट्रॉबेरीज आपण घेतले, हे त्याच्यावर आपण आता पोर करून घेऊ मस्त. तुम्हाला हवं तर आईस्क्रीम टाकूनही तुम्ही खाऊ शकता. एवढं यम आहे ना. तसं चॉकलेटची क्वांटिटी तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती टाकायची. आता मी तर फक्त 150 ग्रॅम स्ट्रॉबेरीज होते आणि आपली मोठी फॅमिली पॅकवाली कॅडबरी, कारण मी ऑफकोर्स याच्यावर टाकणार पण आणि खाणार पण ना. मला वाटतं एवढं बस आहे सध्यासाठी चॉकलेट. बघू शकता आपली डिश रेडी आहे. आता फक्त उरलं आहे ते यम. नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मलाही सांगा तुम्हाला कसं वाटलं खायला. यम्मी. बाय.